हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज काय आहे रुद्राज? हॅपी रक्षाबंधन. आज आहे रक्षाबंधन. तर काय रे हां, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. बघू कोणती कोणती राखी बांधली मम्मीने, कोणती कोणती बांधली. ये आता रील काढणार ना तू? नाही काढणार. आज आमचा मूड नाही रील काढायचा. तर आज सुट्टी होती, सॅटर्डे पण आहे. आणि मला आज काय करायचंय, फोटो काढायला जायचंय. अरे बापरे, कुठे जाणार फोटो काढायला? फोटो काढायला वैष्णवी देवी माताच्या इथे. वैष्णवी देवी माताच्या इथे? कुठे आहे वैष्णवी देवी माताचं मंदिर? मला का माहित होतं. मग कसं जायचं म्हणतो? तर बाहेर जायचं होतं. ह्यांना पण सुट्टी आहे आणि रुद्रांशला पण आज सुट्टी आहे. तर बघूया, आवरलं तर जाऊया. तर आत्ता म्हणजे नाश्ता बाकीचे काही कामं राहिलेले आहेत, तेवढे जर आवरले तर बाहेर जाऊयात. बाहेर गेलं तर मग बाहेरचा पण व्हिडिओ काढेल. तर आत्ता अगोदर बनवायच्या आहेत रील्स. तर म्हटलं चला अगोदर व्हिडिओ वगैरे बनवून घेऊयात. सो आज आहे रक्षाबंधन आणि हा रक्षाबंधनचा व्हिडिओ आहे ना, म्हणजे थोडासा लेट चॅनलवरती अपलोड होतो आहे. कारण की हा व्हिडिओ म्हणजे मी रक्षाबंधन दिवशीच बनवला. पण काय होतं की रक्षाबंधन आत्ता म्हणजे 3-4 दिवस झालेलं, पण व्हिडिओ एडिटिंग करायला टाईमच भेटला नाही. आणि काल पण म्हणजे व्हिडिओ काढणं पण नाही झालं आणि रील्स पण नाही काढणं झालं, काहीच नाही काढणं झालं. तर माझ्याकडे म्हणजे 1-2 रील्स होत्या, तर त्याच्यामुळं म्हणजे त्या मी अपलोड केल्या. आणि म्हणजे स्कूलमध्ये कसं होतं की रुद्रांच्या स्कूलमध्ये अगोदरच रक्षाबंधन पण सेलिब्रेशन केला. तो पण व्हिडिओ आहे, तो पण एडिटिंग कधी होईल सांगता नाही येते. आणि रक्षाबंधन झालं की नंतर लगेच मग अजून म्हणजे कृष्णाष्टमी पण नाही आली, तर ती पण स्कूलमध्ये होती. त्याच्यामुळं मग त्याचं आवरायचं आणि त्याच्यासाठी मी काय काय बनवलं आहे त्याचा पण मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. म्हणजे ती पगडी वगैरे असते डोक्यावरती, फेटा म्हणतात कृष्णाचा, तसा मी तो पण बनवलेला आहे. त्याच्यामध्ये ना शाळेमध्ये गोकुळाष्टमी साजरी केली, तर घरी म्हणजे त्याचा पूर्ण सेटअप होता. ते पूर्ण म्हणजे त्याला फेटा किंवा त्याला काय काय लागणार आहे ते बनवायला मला पूर्ण 1 दिवस गेला. आणि काल स्कूलमध्ये म्हणजे गोकुळाष्टमी सेलिब्रेशन केलं, तर तिथं पण पूर्ण 1 दिवस गेला. त्याच्यामुळं चॅनलवरती 1 दिवस व्हिडिओ पण नाही आला आणि हा पण व्हिडिओ त्याच्यासाठीच लेट होतो आहे म्हणजे एडिटिंग करायला वगैरे. आणि जे माझ्याकडे पहिले 1-2 एडिटिंग करून ठेवलेले होते म्हणजे रेसिपीचे वगैरे, तर मग ते अपलोड केले. तर मग छान रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं. रुद्रांशला राखी वगैरे बांधली, ओवाळणं वगैरे छान झालं. म्हणजे मी हा व्हिडिओ जास्त म्हणजे आहे ना सेम तसाच ठेवला आहे, खूप फास्ट पण नाही केला आणि म्हणजे नॅचरली आहे तसंच ठेवला आहे. कारण की माझ्याकडे खूप मोठा पण व्हिडिओ नव्हता, म्हणून म्हटलं की चला आहे तसंच ठेवूया. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तर आत्ता मी आज हा व्हिडिओ अपलोड करते. उद्या मी म्हणजे स्कूलमधला गोकुळाष्टमीचा व्हिडिओ आहे तो उद्या आपल्या चॅनलवरती येणार आहे. आणि ह्याला मी ओव्हरवाईज का देते, कारण की आमची जास्त बडबड चालू होती. रुद्रांश पण त्याच्या पप्पांना पण सुट्टी होती, त्याच्यामुळं मग म्हटलं चला. आणि सॉंग्स वगैरे पण लावलेले होते, त्याच्यामुळं मग मी काय म्हटलं की सॉंग्स वगैरे पण नाही चालत आहे, कॉपी ट्रॅक येतो चॅनलवरती किंवा कॉपी क्लिप येतो. आणि मी म्हणजे खूप जास्त बडबड होती, त्याच्यामुळं मग मी तो आवाज आहे म्यूट केला आणि आत्ता ह्याला ओव्हरवाईज देते. आणि हा व्हिडिओ म्हणजे एवढा म्हणजे उशीर का लागत होता, कारण की जो माझा मोबाईल आहे तो मी म्हणजे व्हिडिओ काढण्यासाठी ठेवलेला होता आणि ह्यांचा मोबाईल आहे. हे आमचे म्हणजे फोटो वगैरे काढत होते, कारण की व्हिडिओ आणि फोटो म्हणजे सोबतच घ्यायचे होते आम्हाला. अगोदर जर मी व्हिडिओ पूर्ण काढला असता तर मग फोटो काढणं नसते झाले आणि शक्यतो ह्यांना सुट्टी नसते म्हणजे असं काही असलं कार्यक्रम वगैरे तर आज होती, म्हणून मग फोटो पण भरपूर काढले आणि व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये काढत होते. स्वयंपाक वगैरे सकाळी म्हणजे लवकर उठले, पुरणपोळीचा वगैरे स्वयंपाक केला, तो पण व्हिडिओ ना एडिट करायचं राहिलं. म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये ना कमीत कमी छोट्या अशा त्या क्लिप असतात ना की व्हिडिओला जोडायच्या. फक्त हाच व्हिडिओ असा असेल की मी 2 किंवा 3 छोट्याल्या क्लिप्समध्येच बनवलेला आहे. नाहीतर बाकीचे कसे असतात की अर्धा मिनटाचा झाला, 1 मिनटाचा झाला, किंवा किचनमध्ये स्वयंपाक करताना तर एक रेसिपी असली तरी त्याचे 10, 15, 20 म्हटले तरी छोट्या क्लिप्स होत आहेत. फक्त ह्याच्यात अशा होत्या की 2 ते 3च होत्या, त्या पूर्ण मी आहे तशा ठेवल्या, त्याच्यामुळे जास्त एडिटिंग पण नाही केलं. आणि मग छान मस्त असं
सेलिब्रेशन वगैरे केलं. आणि आता रुद्रांश मला ओवाळणी पण देणार आहे, पहिल्यांदाच देणार आहे. ह्याच्या अगोदर म्हणजे त्याला जास्त नव्हतं कळत, लहानच होता. आणि मेन म्हणजे ना रक्षाबंधनचा व्हिडिओ हा मी पहिल्यांदाच म्हणजे काढते, असं कधीच नव्हता काढला ह्याच्या अगोदर. फक्त म्हणजे राखी वगैरे बांधली किंवा फोटो वगैरे काढले तर काढले, पण ह्यावेळेस छान मस्त मी पहिल्यांदा एवढं छान आवरलं होतं रक्षाबंधनला. म्हणजे आवरायचं नव्हतं एवढं, साधंच अगोदर आवरलं. पण म्हणजे तो आता पहिलं कसं लहान होता तेव्हा त्याला जास्त कळत नव्हतं. तर मग आता तो म्हटला की नाही मम्मी छान साडी घाल, छान मेकअप कर, आज रक्षाबंधन आहे. आणि स्कूलमध्ये पण म्हणजे तिथं पण छान सेलिब्रेशन केला, पण तो नाही मी अजून अपलोड केला. त्याच्यामुळे म्हटलं हा तरी लवकरात लवकर आपल्या घरचा आहे, त्याच्यामुळं हा तरी व्हिडिओ म्हटलं लवकर अपलोड करूयात. आणि मग मेन म्हणजे व्हिडिओ वगैरे काढला आणि रील्स बनवायच्या राहिल्या होत्या. आणि जी पहिली स्टार्टिंग आहे ना ती पण व्हिडिओची राहिली होती, ती पण आम्ही सगळं म्हणजे अगोदर आवरून घेतलं. म्हणजे मी तर मेकअपचा पण व्हिडिओ बनवला नाही, काहीच नाही बनवला. नंतर मग हे झाल्याच्या नंतर क्लिप पण छोटीशी मी आत्ता सुरुवातीला टाकली, तर ती पण बनवली. आणि सगळ्यात मेन म्हणजे आमच्या राहिल्या होत्या रील्स. आणि दरवेळेस असं होतं की मी पूर्ण आवरते आणि मला रील्स काढायचे असतात, पण हे पूर्ण आवरण्यात एवढा वेळ जातो की मला रील्स काढायला उशीर तर होतो. पण मग काहीतरी रुद्रांश रडणार किंवा हे पाहिजे ते पाहिजे, म्हणजे पूर्ण वेळ निघून जातो त्याच्यात. तर म्हटलं नाही आज काय करायचं, आवरलं आहे तोपर्यंतच रील्स बनवून घ्यायच्या, कारण की परत आवरणं नाही होते. त्याच्यामुळे मग लगेच आवरलं. त्याला म्हटलं चल रील्स बनवायला. एरवी येतो पण ह्यावेळेस अजिबात येत नव्हता, तरी पण एक रील्स बनवायला आला. मग त्याच्यासोबत एक बनवली, तशा तर मी 4-5 रील्स वगैरे बनवल्या. आणि मग व्हिडिओला एंडिंग केली. आणि मग नंतर आत्ता मी गोकुळाष्टमीचा पण जो स्कूलमध्ये बनवलेली आहे ना काल, त्याच्या पण अजिबात रील्स नाही बनवल्या. तुम्हाला व्हिडिओ भेटेल, पण अशा स्पेशल मी स्वतः एक पण रील्स नाही बनवली. तेव्हा पण असं झालं की उशीर झाला आणि रील्स बनवायला टाईम नाही भेटला, आणि ह्याचा झोपेचा टायमिंग झाला रुद्रांचा. मग म्हटलं नको आता नंतर कधीतरी बनवूयात. तर तोच गोकुळाष्टमीचा पण मी सेम जसा मेकअप केला तसंच आता पण एकदा करणार आहे स्पेशल रील्ससाठी. तर बघू शकता ही आहे आमची रील्स दोघांची. तर कशी वाटली हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. रील्सचा आवाज पण मी म्यूट केला आहे, कारण की रील्स मी फक्त एकच टाकली, त्याच्यासाठी कॉपी क्लिप नको चॅनलवरती म्हणून. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा.